शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. बंगालच्या उपसागरात नव्याने कमी दाबाची शक्यता असून एकूणच बदलत्या वातावरणानुसार महाराष्ट्रात पावसाची शक्यता वाढते आहे. बदलत्या वातावरणानुसार मेघगर्जना ही आता पश्चिम भारतामधून म्हणजेच राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेशमधून कमी झाली आहे. आता केवळ बंगालच्या उपसागरात हालचालींना वेग आला आहे. एक WD हा उत्तर भारतामध्ये सक्रिय आहे या भागामध्ये, तर एक नवीन कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात विकसित होईल असा एक प्राथमिक अंदाज आहे. आणि या अंदाजाचा परिणाम म्हणजे महाराष्ट्रात पाऊस होणार हे आता निश्चित झाले. GFS मॉडेलनुसार आपण जर ऑब्झर्वेशन केलं तर आपल्या लक्षात येईल की विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण आज सुरू होणं अपेक्षित आहे. उद्या 27 तारखेला विदर्भ, मराठवाडा, कोकण असं जोरदार पावसाळी वातावरण राहणार आहे. सर्वदूर महाराष्ट्रात 28 तारखेला पावसाला सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे. GFS मॉडेलनुसार विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, कोकण मोठं पावसाळी क्षेत्र 29ला अपेक्षित आहे. सर्वदूर महाराष्ट्रात कमी दाबाचा मोठा प्रभाव 30 तारखेला GFS मॉडेलने दाखवला आहे. महाराष्ट्रात 31 तारखेला देखील मराठवाडा, विदर्भ, कोकण पावसाचं प्रमाण वाढणार आहे. कोकणातील पावसाचं प्रमाण 1 तारखेलाही असणं अपेक्षित आहे. 2 तारखेलाही महाराष्ट्रात पुन्हा पावसाचं वातावरण दाखवलं जाते सर्वदूर. 3 तारखेला थोडं हे क्षेत्र राजस्थान, गुजरातकडे सरकेल, परंतु कोकणात पाऊस असेल, विदर्भात पाऊस असेल असा अंदाज आहे. कोकणातील पाऊस 4 तारखेला कमी होईल, परंतु मराठवाडा, विदर्भात पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात वातावरण पुन्हा निर्माण होत असल्यामुळे महाराष्ट्रातील पाऊस इतका सहज उघडेल असं नाही. या मॉडेलच्या एकत्रित अंदाजानुसार हवामानात काय बदल होतोय, महाराष्ट्रात पाऊस होणार आहे का, या बाबी बघताना आपल्याला आता स्पष्टपणाला जाणवायला लागले की पहिल्यापेक्षाही महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढणार आहे. कारण विशाखापट्टणम जवळ तयार होऊन पावसाचं वातावरण हे महाराष्ट्रावरच सरकत आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मोठे पाऊस जवळपास होऊ शकतात असा अंदाज आहे. दिसताना वातावरण हे जरी कमी असलं तरी हे महाराष्ट्रामध्ये पूर परिस्थिती निर्माण करू शकतं. कारण पाणी प्रकल्प भरलेले आहेत आणि त्याच्यात जर हा पाऊस झाला तर पाण्याचा विसर्ग करावा लागेल आणि पुन्हा एकदा मोठी पूर परिस्थिती महाराष्ट्रात गंभीर होईल असा अंदाज वाढू लागला आहे. त्यामुळे इतका सहज हा पावसाळा आपल्याला पुढील नाही आहे. आपण या बाबींचं गंभीर दखल शासकीय पातळीवर सुद्धा घेतली पाहिजे. विदर्भात मोठे पाऊस होणार आहे, मराठवाड्यात पाऊस होणार आहे, कोकणात पाऊस होणार आहे. म्हणजे महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाची दाणादाण सुरू होणार आहे. आणि हा पाऊस यापूर्वी आता 15 ऑगस्ट नंतर झालेल्या पावसामुळे जमिनीला पाऊस सहन करण्याची कॅपॅसिटी कमी झालेली आहे आणि मग पुन्हा पाऊस, पुन्हा भरलेले पाणी प्रकल्प, त्याच्यातला विसर्ग, या सगळ्या बाबी लक्षात घेता पूर परिस्थितीला पुन्हा हे पावसामान कारणीभूत ठरू शकतं. आपण बघतो महाराष्ट्रामध्ये विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण आज पावसाला सुरुवात होणार आहे. उद्या गणेश स्थापनेच्या मुहूर्तावर 27 तारखेला सर्वदूर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज सुरू झालाय. आपण बघतो विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण सर्वदूर पाऊस आहे. विशाखापट्टणम जवळील वातावरण आपण बघतो, त्यामुळे आणि पुन्हा केरळच्या दरम्यानचं वातावरण बघतो, त्यामुळे महाराष्ट्रातील पावसाला अतिशय पोषक स्थिती निर्माण होते. 28 तारखेला सर्वदूर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कायम आहे. 29 तारखेला देखील थोडा उत्तर महाराष्ट्रातला पाऊस कमी होईल, परंतु सर्वदूर महाराष्ट्रात याही ठिकाणी पावसाचं वातावरण कायम आहे. 30 तारखेला देखील बहुतांश महाराष्ट्रात पावसाचं वातावरण आहे. पूर्व विदर्भात पावसाचा प्रभाव अधिक आहे. 31 तारखेला केवळ विदर्भात पावसाचा अंदाज आहे.
1 तारखेला मात्र आज मॉडेलने पावसाचं वातावरण उघडण्याचा अंदाज दिलाय. 2 तारखेला पुन्हा स्थानिक वातावरणाची शक्यता आहे. 3 तारखेला पावसाचं प्रमाण कमी राहील. 4 तारखेला पावसाचं प्रमाण कमी राहील. 5 तारखेला उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात पावसाचा अंदाज आहे. 6 तारखेला पुन्हा महाराष्ट्रात पावसाचं वातावरण सुरू होतंय. 7 तारखेला पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकण, पूर्व मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर आहे. कमी दाबाचा तीव्र प्रभाव विदर्भात पडण्याची शक्यता आहे. 8 तारखेला 8 आणि 9 तारखेला विदर्भात अतिवृष्टीची शक्यता आहे. त्यामुळे थोडी काळजी घेण्याची गरज राहणार आहे, कारण कमी दाब विदर्भावर येण्याची शक्यता आहे. पण या मॉडेलनुसार आत्ता जर भारतीय भूभागावर नजर टाकली तर आपल्याला 2 कमी दाब दिसतात. एक भुवनेश्वरच्या दरम्यान 1002 हेक्टोपास्कलचा हवेचा दाब आहे, तर एक दिल्लीच्या दरम्यान 1000 हेक्टोपास्कलचा कमी दाब आहे. या दोघांमध्ये असलेल्या ट्रफमुळे या भागात पावसाचा प्रभाव निर्माण होईल. परंतु बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या या सिस्टममुळे, अरबी समुद्रातून खेचले जात असलेल्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती निर्माण होते. दोन्ही सिस्टमचा आणि अरबी समुद्रातील वाऱ्यांचा होत असलेला संगम महाराष्ट्रात पावसाला कारणीभूत ठरणार आहे. जेव्हा 9 तारखेपर्यंतचा अंदाज आपण बघतो तेव्हा विदर्भामध्ये, खास करून या भागात अतिवृष्टीची शक्यता निर्माण झाली आहे. साधारण 8 आणि 9 तारखेला इथे कमीदाब येईल आणि अतिवृष्टीची शक्यता वाढेल. दूरचा अंदाज आहे, दररोजची अपडेट महत्त्वाची आहे. जर धावता अंदाज या मॉडेलचा बघितला तर आज देखील महाराष्ट्रात खूप मोठं पावसाळी क्षेत्र असणार आहे. मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मेघगर्जना आणि मोठे पाऊस होत आहेत. हे वातावरण जरी साधं दिसत असलं तरी रात्रपाळी करणार आहे, कारण बंगालच्या उपसागरात तयार होत आहेत कमी दाब. विशाखापट्टणम भुवनेश्वरच्या दरम्यान अरबी समुद्रातून वारे खेचले जात आहेत आणि या मान्सूनच्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात मोठं पावसाळी क्षेत्र सातत्याने तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण 27 तारखेला गणेशोत्सवाला देखील मोठी मेघ गर्जना होण्याची शक्यता आहे. 28 तारखेला देखील महाराष्ट्रात हे पावसाळी वातावरण दुपारनंतर तयार होणार आहे. आपण बघतो परिस्थिती सातत्याने बनते आणि बंगालच्या उपसागरात छोटे छोटे कमी दाब तयार होत आहेत. या चक्राकार स्थिती महाराष्ट्राकडे सरकत आहेत आणि मग महाराष्ट्रात पुन्हा पुन्हा पावसाळी परिस्थिती निर्माण होते. अरबी समुद्रातून येत असलेले बाष्पयुक्त वारे आणि बंगालच्या उपसागरातून येत असलेल्या वादळी सिस्टम या महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती निर्माण करतील. आपण 29लाही पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये बघतो. 30 तारखेला आपण हे वातावरण महाराष्ट्रात बघणार आहोत. शेतकरी पावसाला कंटाळणार हे आपण यापूर्वीच सांगितलेलं आहे. सातत्याने पाऊस हा शेतकऱ्यांना नको असतो. आपण विदर्भात एक कमी दाबाचं क्षेत्र बघतो. 30 तारखेलाही महाराष्ट्रात ठिकठिकाणी पाऊस पडणार आहे. जरी तो भाग बदलत असला तरी देखील भाग बदलत महाराष्ट्रात 30लाही पाऊस असेल, 31लाही थोडं कमी प्रमाण असेल, परंतु पाऊस असण्याची शक्यता आहे. मात्र पावसाचा जोर 31 तारखेला काही अंशाने कमी होतोय. आपण थोडं अंदाज 1 तारखेला जर बघितला तर यापूर्वी 1 तारखेला आपल्याला महाराष्ट्रात पाऊस दाखवला जात नव्हता. आज मात्र कोकणात आणि बाजूच्या त्याच्या काही भागात पावसाचा अंदाज पुन्हा वाढतोय. आपण काल रात्रीच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. 2 तारखेला देखील महाराष्ट्रात पुन्हा पावसाळी परिस्थिती निर्माण होण्याचे अंदाज दिले जात आहेत. आपण बघतो 2 तारखेला पावसाचा अंदाज वाढतोय. जर अशाच पद्धतीने पाऊसमान सातत्याने राहिलं तर शेती पिकांवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. शिवाय पाणी प्रकल्प भरलेले आहेत. भरलेल्या पाणी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करावा लागेल आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये पूर परिस्थितीला ते कारणीभूत ठरेल. त्यामुळं ऑगस्ट महिन्याचा शेवटचा आठवडा देखील पावसाळी आहे आणि
सप्टेंबरचा पहिला आठवडा आपल्याला फारसा पावसाळी नाही असं वाटलं आहे, परंतु वातावरण बदलत आहे. पुन्हा एकदा 5 तारखेनंतरच महाराष्ट्रात पावसाला अनुकूल परिस्थिती निर्माण होते आहे. त्यामुळे आपण बघतो 5 तारखेला दुपारनंतर देखील महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्राकडून आणि उत्तर कोकणातून पावसाची अनुकूल परिस्थिती निर्माण होते आहे. मोठे पाऊस या भागात होऊ शकतात. दिसताना जरी हे वातावरण साधं असलं तरी काही ठिकाणी ते मोठं पाऊस देऊन जाण्याची शक्यता आहे. आपण 6 तारखेचा अंदाज बघा. 6 तारखेला पुन्हा एकदा महाराष्ट्रात जोरदार पावसाळी वातावरणाची शक्यता निर्माण होते आहे. आपण 7 तारखेचा अंदाज बघा. म्हणजे आपण प्रत्येक दिवशी जेव्हा बघतोय तेव्हा हे वातावरण थोडं कमी दाबामुळे विदर्भाच्या दिशेने दिसतंय. 7 तारखेला एक हलकी चक्राकार स्थिती आपल्याला स्पष्टपणे जाणवते. पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ असं पावसाळी वातावरण 7 तारखेला असणार आहे. विदर्भात त्याचा 8 तारखेला मोठा प्रभाव राहील, कारण एक कमी दाबच विदर्भामध्ये आहे. एक चक्राकार स्थिती आपल्याला स्पष्टपणे जाणवते आणि त्यामुळे विदर्भात काळजी घेण्याची गरज राहील. 8 तारखेला मात्र कोकणासहित महाराष्ट्राच्या बहुतांश भागातला पाऊस कमी होईल. केवळ कमी दाबाचा प्रभाव हा विदर्भावर 8-9 तारखेला राहणार आहे आणि त्यामुळे आपल्याला विदर्भाच्या काही भागात मोठे पाऊस, जळगाव जिल्ह्याच्या काही भागात मोठे पाऊस होताना दिसणार आहे. त्यामुळे एकूण अंदाज लक्षात घ्या, काळजी घ्या. मेघगर्जना होणार आहे, विजांचा कडकडाट होणार आहे. त्यामुळे उघड्यावर जाणारं बांधू नका. पावसाच्या काळात शेतात काम करू नका, उघड्यावर काम करू नका, सुरक्षित ठिकाणी थांबा. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.